नमस्कार, मी प्रदीप मोरे. डीप मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती याचं वातावरण तापलेलं आहे. तर आज मी आलो आहे येवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातील वाघवे पंचायत समिती गण येथे. तर आज आपण तिथल्या उमेदवारांशी भेटून त्यांच्याशी हितगुज साधूया. नमस्कार ताई, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी अनिता रामकृष्ण पवार. आपलं शिक्षण BA झालेलं. ठीक आहे. कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही आता ही इलेक्शन लढवा लागलाय? गावातील ज्या महिला आहेत त्यांच्या ज्या समस्या असतील, बचत गट वगैरे असे काही समस्या असतील त्या सर्व मी सोडवण्याचा प्रयत्न करील. परत लहान मुलांसाठी अंगणवाडीतील लहान मुलांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व मी सोडवण्याचा प्रयत्न करील. आरोग्याविषयी म्हणजे आरोग्य किंवा गावातील ज्या लोकांच्या आरोग्याविषयी जे काय असेल ते मी सर्व म्हणजे विचारून त्यांना सर्व सोडवेन. बरोबर. मग कुठेतरी तुम्हाला थोडं दडपण आले का? हे पहिल्यांदा तुम्ही इलेक्शन लढवताय? पहिल्यांदा आहे म्हटल्यावर काहीतरी असणारच, कारण कधी याच्यात हे झालेलं नाही, त्यामुळे काहीतरी दडपण असणारच. मग साधारणपणे तुम्हाला आता तुम्ही जनतेतून फिरताय, तुम्हाला जनतेतून कशा प्रकारची प्रतिक्रिया येते? सकारात्मक येते, नकारात्मक येते, कशा पद्धतीची प्रतिक्रिया येते? होय, सकारात्मक. तुम्ही त्यांचे पती आहात, तुम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहात. तुमची राजकीय बॅकग्राऊंड काय आहे का? नाही, आता तसा विचार करायला गेला तर माझी तिसरी पिढी राजकारणात आहे. आमचे आजोबा म्हणजे जिल्हा लेवलच्या पातळीवर राजकारण करत होते. आता वडील आहेत ते ठाणे धरण संस्थेचे संचालक आहेत. परत आता मी म्हणजे सामाजिक कार्य असू दे किंवा आणि अन्य कोणतेही असू दे, प्रत्येक गोष्टीत आपला सहभाग हे असतोच. त्यामुळे त्या असं काही निवडणूक म्हणजे असं काय आपल्याला निवडून काय वाटत नाही. मग आता तुमच्या मनात असे कुठले सामाजिक प्रश्न आहेत जे बाबा तुम्हाला सोडवायचे आहेत प्रकर्षानं? आता तसं बघायला गेलं तर लहान मुलांच्या अंगणवाडी आहेत, आशा सेविका वर्कर आहेत. परत आपला क्रीडांगणचा एक विषय आहे. बाकीच्या अन्य गोष्टी आहेत त्या मी ते आत्मसात करूनच सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार. तुम्हाला आता कुठल्या पक्षातनं उमेदवारी मिळते? आम्ही तसं बघायला गेलं तर आम्ही बंटी पाटील समर्थक आहे. काँग्रेस पक्षाचं आम्ही तिकीट म्हणजे 100% आम्हाला फायनलच झालेत जमा आहे. त्यामुळे आम्ही त्यातनं काँग्रेसमधनंच आम्ही तिकीट निवडणूक लढवणार. या निवडणुकीत तुम्हाला काही आव्हानं आहेत का? आव्हान असं शक्यतो अजून काय आम्हाला काय असं वाटत नाही, कारण की आमचे नेते सत्यजित उर्फ बंटी पाटील साहेब यांचा भक्कम आणि म्हणजे कोल्हापुरी भाषेत बोलायचं झालं तर जिथं तट्टल तिथं बंटी साहेब असा पाठिंबा त्यांनी आम्हाला म्हणजे जाहीरच आहे. त्यामुळं असं आव्हान कुठल्या गोष्टीचं किंवा असं काय आम्हाला वाटू शकत नाही. मग काँग्रेसचा विचारधारा आम्ही पहिल्यापासून आत्मसात केल्यापासून आम्ही तिकडं वाटचाल करीत आहे. नमस्कार, माझं नाव संतोष रायराम पवार. जे उमेदवार आहेत ते आमच्या सुनबाई आहेत, अनिता रामकृष्ण पवार. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या पक्षातून आम्हाला उमेदवारी मिळाली. आमचं घर पहिल्यापासूनच राजकारणात. आमची आजी 15 वर्षे डेप्युटी होते. आमचे वडील ज्योतिर्लिंग सेवासुटला 12 वर्षे चेअरमन होते आणि शेका पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते. घरगुती प्रत्येक शाळेच्या मुलीसाठी सायकली आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू. घरगुती आट्याचक्की, मुली जे शिवणकाम शिकणारे आहेत त्यांच्यासाठी सिलाई मशीन हे पंचायत समितीकडून मिळवून देण्याचा प्रयत्न करू म्हणण्यापेक्षा आम्ही 100% ते देऊच असं आश्वासन आमच्याकडून मिळालं. गावात सध्या आता काय अपेक्षित आहे तुम्हाला? गावात आता अपेक्षित असं आहे की म्हणजे आता ज्या मुली असतात 10वी किंवा 9वीपर्यंतच्या, त्यांना म्हणजे ही जी पैलवानाची लय ही असत्या म्हणजे आवड असत्या, ते आपल्या गावात अशी व्हावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे तुम्हाला खेळाचं ग्राउंड किंवा कुस्तीचं मॅटवरली कुस्ती किंवा मॅटवरली कुस्तीचं तुम्हाला वैयक्तिक आवड आहे तिची? तुम्ही याच्या आधी खेळलाय का? मग म्हणजे खेळायला नाही, माझी इच्छा होती पण आमच्या घरातल्यांनी सपोर्ट केला नाही, त्यामुळे नाही काही. ग्राउंडच्या अभावी ते झालं आणि घरातल्यांनी पण सपोर्ट नाही केला. पण जे पालक सपोर्ट करतात त्यांचं मैदानाअभावी थांबते. कुठेतरी मैदानाअभावी थांबवू नये अशी तुमची इच्छा आहे? हो. नंदिनी नंदकुमार पाटील. भाच्याची बायको म्हणजे उभा राहिली आहे म्हणून मी त्यासनी सपोर्ट करणार. गावात काय म्हणजे गोरगरिबासनी काय नाही, मुलामुलीसनी काय नाही, शिक्षणासाठी काय पाहिजे काय नाही हे सपोर्ट करण्यासाठी
तिला गावात आता सध्या कुठली गोष्ट नाही आहे म्हणजे जी बाबा व्हायला पाहिजे ही काय मुलींच्यासाठी जिम नाही, लेडीजसाठी बरं दोन्ही एकच आहे हा. मुलासनी मुलीसनी खेळायला असं मैदान हे पाहिजे. सगळे एक ग्रुप असं म्हणजे चांगलं आपल्या गावात व्हायला पाहिजे. गावात एस.टी. वगैरे येते का व्यवस्थित? तिथे नेते बचत गटाला काय नाही काय पाहिजे हे त्यांनी हे करावं आणि काय लागते ते आपण मिळवून आणावं अपेक्षा आहे.